पुन्हा वाळून जाते, पुन्हा वरची साईड बी कोसा ह्याला चाळावं लागते, ह्याला चाळून पुन्हा वरी टाकावं लागते, चाळावं लागते. ही चाळल्यावर असं वरी त्याच्यावरी टाकावं लागते, म्हणजे वरची साईड भाजते. वरी टाकल्यावर वरची साईड भाजते. बघा धूर कुठं आले मित्रांनो, बघा धूर जाळ आले जवळ. तुम्हाला आता वरी जाऊन दाखवतो, वरी कसा आहे जाळ. हो का, वरची साईड कशी आहे बघा, बघा कशी आहे वरची साईड. आता हे म्हणता इथं धूर आले, खालची साईड इथं जाळ आले खालच्या साईडला. आपण जे काल म्हणजे खाली मीठ टाकलो तो काल, त्या ठिकाणी जाळ आहे. आता हळूहळू हळूहळू वरी येणार, पुन्हा वरी आले नसतं तसलं काळं पडते, वरला आपण पांढरं टाकलेलं काळं पडते. पुन्हा विटा एवढ्या राहिल्यात ते वाळणार म्हणून त्याला उभ्या ठेवलं. ते खालची साईड पुन्हा वाळून जाते, पुन्हा वरची साईड बी पलटून ठेवणार. हे बघा कशी निघाले लाल बुंद वीट, आपली लाल बुंद निघाले वीट. बघा आवाज कसा येतो, आवाज बघा. काल जे मीठ टाकलो तुम्हाला मीठ दाखवलं, मिठानं हे तुम्हाला दाखवतो का अशी होती वीट. असले डाग पडते चट्टी लाल लाल, पुन्हा असलं येते कलर येतो, मिठानं कलर येतो असला. बघा कलर मिठानं येतो हा असला कलर. हो काही असा काळा काळा मोरपंखी कलर होतो मीठ टाकल्यावर कोळशावर. हो का, आपण काल जे खालच्या साईडला टाकलो तो, हो का असला कलर येतो खालच्या साईडनं. तिची धुराटी येते वरी, त्याच्यानं कलर असं भडक येतो, भडक. चांगला आहे तो कलर. हे आपण लावलंय ही ढासळून म्हणून, म्हणजे थोडा अलीकडं येऊ लागतं, त्याच्यानं हे लावलंय. ह्याला अलीकडं पडून खाली म्हणून ही कणी साईडची ही कणी ही घ्यावं लागते, म्हणजे ही साईड पूर्ण मधला भाजून निघतो ह्याच्यानं. ही घेतल्यानं ही निमी बसते, निमी राहते. पुढल्या साईडला पुढल्या वेळेस दुसऱ्या भट्टीला हा दुसऱ्या मध्ये वापरायचा, म्हणजे हा पक्का भाजून निघतो. असं आहे. बघा धूर तुम्हाला आता लांबून लई धूर दिसत असेल, बघा किती धूर आहे. धुरामध्ये तर लई बेजार होलाय, म्हणजे कसलंच वास येतोय. पण आता का करावं लागतंय.